आता लोकांनी गृहीतच धरला आहे निवडणूक आणि हा काळा पैसा। मतदान केंद्राच्या जवळ नोटांनी भरलेली गाडी सापडली। मित्र हो नमस्कार। यावेळची विधानसभा निवडणूक वेगळीच होईल असं जे अनेकांना वाटत होतं ना, अगदी तशीच वेगळ्या प्रकारे ही निवडणूक अखेर पार पडली। म्हणजे मतदान त्याचं संपलेलं आहे, आता निकाल 23 तारखेला येईलच। अहो बघा ना, उमेदवारावर हल्ला, त्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार, मतदान केंद्राची तोडफोड, मतदान यंत्राचीही तोडफोड आणि बेईमानी करून गोळा केलेला नोटांचा पाऊस, सगळं काही घडलं। आता हे काही सगळं पहिल्यांदाच घडलं नसेल ही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा घडलं हे मात्र नक्की। अहो मतदानाच्या दिवशी नाशिकच्या नांदगाव इथं तर मतदान केंद्राच्या जवळ नोटांनी भरलेली गाडी सापडली। लोकांनी या गाडीच्या टपावर उभा राहून या गाडीतल्या नोटांचे तुकडे तुकडे केले आणि अशा लोकांवर उधळून देखील दिले। कायदा सुव्यवस्थेला तर या आधीच सुरुंग लागलेला आहे हो। कोण कोणाला गोळ्या घालेल, कोण कोणावर हल्ला करेल आणि कोण कोणाला यातूनही वाचवेल, हे सगळं काही तर्क करण्यापलीकडचं आहे। अहो रस्त्यावर प्रचंड पैसा सापडला। गेल्या 15 दिवसांमध्ये जे आपण चित्र पाहिलं, हळूहळू तेही विसरून जाऊ आपण। शॉर्ट मेमरी। अहो एवढं सगळं घडूनही गेल्या 2 दिवसात गल्लोगल्ली या नोटा कशा फिरत राहिल्या हे तर आपण पाहिलंच असेल। महाराष्ट्राच्या बरोबर बघा झारखंड इथली ही निवडणूक झाली आहे। यावेळी निवडणूक आयोगानं, यावेळी म्हणजे काय तसं प्रत्येक वेळेस असते म्हणा, सगळा बंदोबस्त वगैरे सगळा करेक्ट। आयोगाच्या भरारी पथकानं दोन्ही राज्यात धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणात रोकड रक्कम आणि इतर वस्तू देखील जप्त केल्या आहेत। मतदारांना आमिष देण्यासाठी मद्य आणि रोकड त्याचबरोबर इतर मौल्यवान वस्तूंची वाहतूक होत असताना या बाबी भरारी पथकाने जप्त केलेल्या आहेत। निवडणुकीत पैशाचा वापर करून लोकशाहीला काळेबा फासण्याचं काम काही असामाजिक तत्व करीत असतात, हे आपण पाहत असतो। आता यावरच चाप लावण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते। आता या आयोगाबद्दल काय आणि किती बोलावं, पण तरीही बघा निवडणूक आयोगानं जवळपास 1000 कोटींच्या वस्तू या जप्त केलेल्या आहेत। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जर पाहायचं झालं तर 1000 कोटीमध्ये 858 कोटी रोख रक्कम आहे। बघा 2019 साली जप्त केलेल्या रकमेपेक्षा यावेळी 7 पट अधिक रोकड जप्त करण्यात आलेली आहे। 2019 साली महाराष्ट्र विधानसभेत म्हणजे त्या निवडणुकीच्या वेळेला 103.61 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आलेली होती। तर बघा झारखंडमध्ये 18.76 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते। अहो कुठे कितीही रक्कम सापडली ना आता तरी तुम्हाला आम्हाला फारसा धक्का बसतही नाही हो, इतकं सगळं हे सामान्य बनून गेलं आहे। आता लोकांनी गृहीतच धरला आहे निवडणूक आणि हा काळा पैसा। झारखंडमध्ये आजच दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं। तेव्हा या आधीचं बघा म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी इथल्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालं होतं। आता महाराष्ट्रात आज म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये संपूर्ण राज्याचं मतदान झालं आहे। दोन्ही राज्याचा निकाल आता एकाच दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे। महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच जिल्ह्यात यावेळेला मोठी रोकड सापडली, ती जप्त करण्यात आलेली आहे। 2019 पेक्षा यावेळचं प्रमाण अधिक आहे। पालघर जिल्ह्यातल्या वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतंच 3.70 कोटीची रोकड जप्त करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातल्या जामोद इथंही 4500 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत जवळपास 4.51 कोटी असल्याचं सांगितलं गेलं। रायगडमध्ये सुद्धा 5 कोटीपेक्षा अधिक रुपयाची चांदीची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत। अनेक ठिकाणी रोख रक्कम सापडली आहे। आता जी सापडलेलीच नाही त्याचा तर हिशोब ठेवताच येत नाही ना। निवडणुकीत पैशाच्या शक्तीचा वापर होऊ नये यावर निवडणूक आयोगानं लक्ष केंद्रित केलेलं होतं। त्यामुळं यावेळी जप्तीचं प्रमाण देखील वाढलं आहे असं निवडणूक आयोग म्हटलं आहे। मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी काय म्हटलं बघा, निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सगळे अधिकारी आणि निरीक्षक यांना 2 दिवस कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते। मतदारांना कोणतेही प्रलोभन दिले जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत।
आता आयोगाने हे सगळं केलं, पण निवडणुकीत पैशाचा वापर झाला की नाही हो? गल्ली बोळात सुद्धा दिवसाही आणि रात्रीही पैशाचा पाऊस पडला की नाही? अर्थात या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.